नमस्कार मित्रांनो, मी संदेश संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. आज दिनांक आहे 7 ऑगस्ट 2026. आपला दिवस आहे 28वा. मित्रांनो, आपण अभ्यास करत असतो MPSC, ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026च्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आणि संभाव्य येणारे प्रश्न. आपले कोणत्या पॅटर्नवर प्रश्न आधारित असतात? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब चॅनलवर आपल्याला लेक्चर बघायला मिळत असतं. तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. तर एखाद्या संख्येचे 20% म्हणजे 40 असल्यास तर ती संख्या किती? 100, 150, 200, 250. आता मित्रांनो, काय 20% एक संख्या तिची किती आहे? 40 आहे. तर सरळ सरळ काय करणार आपण? भाग देणार. 20×5 100 आणि हा x इक्वल टू 40 गुणिले 5 होणार. किती होणार? x इक्वल टू 200. आपलं उत्तर काय येणार मित्रांनो? 200. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मित्रांनो, आणखीन दुसरी एक कन्सेप्ट. आता 20चे किती दिलेले? 20% म्हणजे 40 दिलेले. 10% म्हणजे किती होणार? 20%. तसेच 100% म्हणजे किती होणार? 100% म्हणजे 20 10 100 म्हणजे 20 10 200. आपलं उत्तर न कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील हरवलेले पद कोणते? 2, 6, 12, 20. तर पुढची संख्या कोणती? आता ऑप्शन आहे 30, 32, 34, 36. तर आपण बघूया काय लॉजिक लागतं. 6 मधून 2 गेले, किती उरले? 4. 12 मधून 6 गेले, किती उरले? 6. 20मधून 12 गेले, किती उरले? 8. म्हणजे समसंख्या येत आहे. तर तशात 20मध्ये किती ॲड होणार? 10 ॲड होणार. उरली संख्या किती येणार मित्रांनो? आपली 30. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. भारतरत्न हा भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? फक्त क्रीडा, फक्त साहित्य, विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि फक्त विज्ञान. तर कशासाठी? विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. सहार हे विमानतळ कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, बी आहे पुणे, सी आहे नाशिक, डी आहे औरंगाबाद. तर कुठे आहे मित्रांनो? मुंबई येथे आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाक्य दुरुस्त करा. तो मला काल भेटले. ऑप्शन पहिला आहे तो मला काल भेटले. दुसरा आहे तो मला काल भेटला. ती मला काल भेटला. तो मला काल भेटतात. तर काय येणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी तो मला काल भेटला हे योग्य उत्तर असणार आहे. आता एखाद्या संख्येचा 15% 45 असेल तर ती संख्या किती? तर सरळ सरळ मित्रांनो, 15% इंटू एक्स ती किती आहे? 45. ओके. 15×3 = 45. एक्स इक्वल टू 3 गुणिले 100 करा, किती होणार? 300 आपलं उत्तर येणार आहे. ओके. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. एखाद्या रकमेवर 3 वर्षासाठी 5% वार्षिक दराने साधे व्याज 750 रुपये आहे. तर मूळ रक्कम किती? सरळ सरळ आपलं SI इक्वल टू PRT डिवाइड बाय 100. काय करायचं? SI किती आहे? 750. 100 इकडंच जाणार आहे गुणाकार म्हणून 100. याचा RT म्हणजे गुणाकार. 5×3 = 15 म्हणजे 15%. ओके. 15×5 = 75 आणि 50 गुणिले 100 40 तसेच
किती येणार आहे? 5,000 रुपये त्याची मुद्दल असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. थकलेला या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? क्लांत, आनंदी, रागीट, हासरा. तर थकलेल्याचा शब्द काय? क्लांत. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. क्लांत म्हणजे दमलेला किंवा श्रमामुळे थकलेला सुद्धा याचा अर्थ होतो. चंद्रयान-3 हे यशस्वी स्पॉट लँडिंग कुठे झाले? मंगळावर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात, चंद्राच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात आणि शुक्रावर. तर कुठे झाले? चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 4, 9, 16, 25. पुढची संख्या शोधायची मित्रांनो. 30, 32, 34, 36. तर इकडं बघा, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि पुढचा आपल्याला कशाचा वर्ग बघावा लागला? 6चा वर्ग. हेच आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता साधे व्याज 12,000 रक्कम 8% वार्षिक दराने साध्या व्याजाने दिली तर किती वर्षात ती 15,300 होणार आहे? आपल्याला काय करायचं मित्रांनो? SIचा फॉर्म्युला SI = PRT अपॉन 100. आता आपल्याला काय काढायचं आहे? टाईम काढायचा आहे. आपला 12,000 मायनस 15,300 किती उठणार आपले? 15,360 मायनस 12,000 किती? हे 0, 6, 3, 3,360 आपलं व्याज येणार आहे 8% दराने. आता ते काय टाकायचं? इथं टाकायचं 3,360 गुणिले डायरेक्ट हा 100 इकडे घेऊ मित्रांनो. प्रिन्सिपल अमाऊंट किती मित्रांनो? 12,000 इंटू रेट किती आपल्याला? 8% इक्वल टू टाईम. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. ओके. 7, 3, 9, 9, 3 12चा भाग जातो. 12, 12, 2, 24, 12, 2, 24 किती उरले? 9 उरले. 12, 8, 96 12, 8, 96 28 उरले. आता 28ला 3 8 त्रिक 24 किती उरले? 4 उरले. पॉईंट दिला, शून्याचा भाग. 8 पंच 40 म्हणजे हा टाईम किती येणार आहे? 3.5 वर्ष आपलं योग्य उत्तर असणार आहे. 15,360 रुपये किती वर्षात होईल? 3.5 वर्षात. पुढचा प्रश्न, खालील योग्य मन पूर्ण करा. दोन्ही घरचा पाहुणा डॅश उपाशी जेवून तृप्त रागावून गेला, घरी परतला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असतो. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असतं. जर एक सांकेतिक शब्द कॅट म्हणजे DBO लिहिले तर डॉग हा काय लिहिणार? कॅटच्या पुढचा काय? CD, AB पुढचा घेतलाय TU. तसाच डॉगचा पुढचा DE, ओच्या पुढला P आणि जीच्या पुढचा कोणता अक्षर येतं? H येतं. म्हणजे EPH. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. महापुरुष या शब्दात कोणता समास आहे? द्वंद्व, तत्वपुरुष, कर्मधारण्य, बहुव्रीही. कोणता मित्रांनो? कर्मधारण्य. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. कर्मधारण्य का? कारण महापुरुष हा शब्द जसा बनतो, महापुरुष महान अधिक पुरुष. इथे महान हे एक विशेषण आहे. महान हे एखाद्या पुरुषाचं वर्णन, नामाचे वर्णन करताना दिलेलं आहे, त्यामुळे तो कर्मधारण्य समास होतो. कष्टाळू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आळशी, परिश्रमी, सुस्त, बेजबाबदार. कोणता मित्रांनो? परिश्रमी. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा, कोकण रेल्वेचे मुख्यालय कुठे? मुंबई CST, पुणे, बेलापूर, नवी मुंबई, रत्नागिरी. तर कुठे आहे? कोकणचे बेलापूर, नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे.
जैविक दृष्टिकोनातून मानवी शरीरात ऑक्सिजन वहन करण्याचे काम कोणत्या घटकांमुळे होते? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट्स. तर कशामुळे होते? लाल रक्तपेशीमुळे होते. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, संख्या मालिकेतील हरवलेली संख्या कोणती ओळखायची? 2, 4, 8, 16. पुढली किती येणार आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 32, ऑप्शन डी 30. तर आता बघा मित्रांनो, काय लॉजिक लागतं? 2 दुने 4, 4 दुनं 8, 8 दुनं 16. म्हणजे सगळ्या संख्याला किती 2 न गुणलेले, तसं 16 दुनं 32. आपलं उत्तर येणार आहे 32. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतले हरवलेले पद कोणते? 2, 5, 10, 2, 5, 10, 17, 26. पुढची संख्या कोणती? आता बघा मित्रांनो, 5 - 2 किती आला? 3. 10 - 5 किती आला? 5. 17 - 10 किती आला? 7. 26 - 17 किती आला? 9. आता ह्या 3, 5, 7, 9 या सगळ्या कोणत्या संख्या मित्रांनो? विषम संख्या आहे. कोणत्या संख्या? विषम संख्या आहे. आता 9च्या पुढची विषम संख्या कोणती असणार आहे? 11 असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे? 26 + 11 करावं लागणार आहे. किती उत्तर येणार आहे? 37 उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता? 27, 64, 125 आणि 36. आता जर बघितलं मित्रांनो, तर बघा, 3चा घन किती येतो? 27. 4चा घन 64. 5चा घन 125 आणि हा 6चा जो आहे तो वर्ग आहे मित्रांनो 36. त्यामुळे ही वेगळी संख्या येऊ शकते. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. घन आणि वर्ग हा याच्यातला फरक आहे मित्रांनो. मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सोबती, शत्रू, नातेवाईक, सहकारी. तर कोणता मित्रांनो? शत्रू. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत मुद्रास्फीती म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे काय? साधारणतः काय असतं? किमतीची सर्वसाधारण पातळी सतत वाढणे. ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक बी सांगतो किमतीची सतत कमी होणे. कर रचना बदलणे. फक्त शेअर बाजार वाढणे. काय मुद्रास्फीती म्हणजे इन्फ्लेशन काय? किमतीच्या सर्वसाधारण पातळीमध्ये सतत वाढ होणे. एका शाळेत 180 मुले 120 मुले असल्यास मुलांचे आणि मुलींचे असलेले गुणोत्तर किती? 2:3, 3:2, 3:5, 5:3. काय करायचं मित्रांनो? 180 हे मुले झाले, मुले आणि मुली. ओके, तसंच मांडायचं आपण 120. हा शून्य काढला, हा शून्य. 7 × 18, 6 × 12, 3:2. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आता मित्रांनो, जर इथं मुलांच्या ऐवजी अगोदर मुलींचं दिलं असतं, मुलींचे, आणि इतर मुलांचे दिले असते, तर उत्तर काय आलं असतं? मुलींच्या आणि मुलांच्या मध्ये काय उत्तर आलं असतं? तर गुणोत्तर हे उलट झालं असतं. हे आलं असतं 2:3. समजलं? खालील पैलून वेगळा पर्याय कोणता? लाल, काळा, पिवळा, आनंदी. कोणता मित्रांनो? आनंदी. कारण सगळे रंग आहेत आणि आनंदी ही एक भावना आहे. तो डोळ्यात तेल घालून पहारा देत होता या म्हणीचा अर्थ काय? तो झोपला होता, तो खूप काळजीपूर्वक पहारा देत होता, तो रडत होता, तो अंधारात बसला होता. तर तो काय करत होता? तो खूप काळजीपूर्वक पहारा देत होता. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी किती मार्क तुम्हाला मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. जर लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.